सकाळी अगरबत्ती, दुपारी धूपबत्ती, तर रात्री मेणबत्तीच्या आड जबरदस्ती. जगात एपस्टीन फाईल, महाराष्ट्रात कॅप्टन फाईल या दोन्ही फाईलमध्ये अडकलेले नेते मंडळी, अधिकारी, मंत्री, संत्री व आता लिंकपिसाट भोंदूबाबाची लाईनच लाईन. जनतेने करा विचार, कोण आहेत लाचार, कोण याला जबाबदार, नागरिक कधी देणार अशांना लाथा भुक्यांचा मार. जय भारत, जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र. अशोक खरा जो नाशिकचा भोंदू व लिंगपिसाट बाबा, ज्याने धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलेवर अत्याचार केले. 58 पेक्षा जास्त त्याचे अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. या लिंगपिसाट बाबाला अटक झाली. हा भोंदू बाबा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत आपल्याला अनेक फोटोतून वारंवार पाहायला मिळतोय. ज्या महिलेवर महिला सबलीकरणाची जबाबदारी आहे, तीच महिला अशा पद्धतीने आरोपींना साथ देत असतील, या बाबांना गुरु मानून त्यांच्या मागे पुढे फिरत असतील, त्यांना पाठबळ देत असतील, तर मग पीडित महिलांना न्याय कसा मिळणार असा सवाल प्रत्येक नागरिकाकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जात असल्याने अखेर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा दिला असला तरी बुद्धिगान ठेवून उच्च शिक्षित झालेली व्यक्ती ही कधीही सज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती अंधश्रद्धेचा बळी ठरू शकते. जी व्यक्ती अंधश्रद्धेचा बळी ठरत असेल किंवा अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत असेल, अशी व्यक्ती सत्य स्वीकारू शकत नाही तथा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करू शकत नाही. अशी व्यक्ती संविधानिक पदावर अर्थात सत्तेत बसल्यामुळे देशाचे व राज्याचे अतोनात नुकसान झालेले आहे, नव्हे तर भोंदूगिरी करणाऱ्यांचे फावले आहे. त्यामुळे चाकणकर यांची नार्को टेस्ट करून त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी व्हावी, असे परखड मत उभाटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे. कॅप्टन थोरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे आदेश सन्माननीय गृहमंत्र्यांनी दिल्याचे समजते. खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो. एक चांगली मूव या निमित्ताने झाली. मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता. त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं. पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली. असो, पण लढाई अजून संपलेली नाही. कारण मी सकाळीही म्हटलं की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही. रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे. रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत. आणि महत्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे. एकंदरीत हा प्रकार झाल्यानंतर रुपाली चाकणकर प्रसार माध्यमाशी बोलताना काय म्हणाल्या बघा. आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु म्हणत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु म्हणलं, आम्ही गुरु म्हणलं. आणि काही वेळा तिथं होत असलेल्या कार्यक्रम, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत सुत्रम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहे, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते. मी
लगेच ते ट्विट देखील केले सुरुवातीला की या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना देखील या तपासाबाबतचं पत्र दिले, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिले. त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. त्यांनाही ते पत्र दिले, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेले. मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळा घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली. यामध्ये आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो. त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे.